या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या थेट निवासस्थानाच्या बाहेरून आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चोतमल आपल्यासोबत जोडलेत। ज्ञानेश्वर, खरं तर पुणे आणि सातारा या दोन्ही ठिकाणी छापेमारी झाल्या, मात्र पुण्याचे सध्या ताजे अपडेट्स काय? मी आता पुण्यातल्या प्रभात रोडवरच्या निंबाळकर परिवाराच्या घरासमोर उभा आहे। निंबाळकर परिवाराचं प्रभात रोडवरचं हे घर आहे आणि या घरी सकाळी 6:30 वाजल्यापासून जे आयकर विभागाचे अधिकारी आहेत ते आलेले आहेत। छापेमारी सकाळी 6:30 वाजल्यापासून सुरू असल्याची माहिती आहे। आतमधल्या बाजूला आत प्रवेश जरी दिला जात नसला तरी जी आपल्याला अधिकृत माहिती मिळते हे आयकर विभागाचे अधिकारी आहेत। 6 ते 7 अधिकारी सकाळपासून लक्ष्मी नावाचा जो बंगला आहे निंबाळकरांचा पुण्यातला, या घरात छापेमारी करत आहेत। पोलिसांचा देखील आतल्या बाजूला जो बंदोबस्त आहे तो बघायला मिळतो आहे। आत चौकशीच्या संदर्भानं अर्थात जी सगळी मागच्या काळातली घडामोड बघितली असेल, जिथे मुंबईत छापेमारी झाल्याची माहिती समोर आली, सुरुवातीला फलटणमध्ये छापेमारी झाल्याची माहिती समोर आली आणि आता पुण्यात देखील छापेमारी सुरू असल्याची जी माहिती आहे ती समोर येते। एकत्रित पद्धतीनं घरी जी आहे ती छापेमारी आयकर विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। काही वेळापूर्वी आपण संजीवराजे निंबाळकर यांचे जे पुतणे आहेत विश्वजित राजे त्यांच्यासोबत बोललो। त्यांनी देखील सांगितलं की 6 ते 7 अधिकारी आयकर विभागाचे या ठिकाणी सकाळी 6:30 वाजल्यापासून चौकशीच्या निमित्तानं आलेले आहेत। कारण नेमकं काय आहे हे जेव्हा आपण विचारलं तेव्हा कुठलंही कारण या घरात जी चौकशी सुरू आहे त्या संबंधानं दिलं गेलेलं नाही। आता जे घरात आयकर विभागाचे अधिकारी आहेत ते आर्थिक संबंधानं जी कागदपत्रांची तपासणी आहे, विश्वजित राजे निंबाळकर यांची जी आर्थिक संबंधानं चौकशी आहे ती करताना पाहायला मिळत आहेत। बाहेर आल्यानंतर काही माहिती दिली जाते का आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून हेही पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच ज्ञानेश्वर, आपल्यासोबत साताऱ्यामधून साई सावंत सुद्धा जोडले आहेत। साताऱ्याच्या फलटणमधून साई, खरं तर संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या ठिकाणी आपण पाहतो, तुम्ही त्या निवासस्थानाच्या बाहेर आहात, त्या ठिकाणी छापेमारी झाल्याचं कळतंय। साधारणतः किती कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित आहेत? कारण साईपर्यंत माझा आवाज पोहोचत नाही काही तांत्रिक अडचणीमुळे, मात्र मी पुन्हा एकदा ज्ञानेश्वर आणि साई आपल्यासोबत जोडलेत। मात्र संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर छापेमारी झाल्या। सातारा पाठोपाठ संजीवराजेंच्या पुण्यातील घरावर देखील धाड टाकण्यात आलेली आहे। माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू हे संजीवराजे आहेत, त्यांच्या घरावरती सध्या छापेमारी झाली आहे। दोन्ही ठिकाणी पुणे आणि सातारा या ठिकाणचे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती सुद्धा पाहिलेले आहेत। पुण्यामधून आपल्यासोबत ज्ञानेश्वर चोतमल आहे। ज्ञानेश्वरकडे पुन्हा एकदा जाणार आहे। ज्ञानेश्वर, ज्या प्रकारची आपण प्रतिक्रिया देखील आता त्यांच्या पुतण्यांची पाहिलेली आहे, त्यांना पूर्ण प्रकारे या प्रकरणाची माहिती नाही असा त्यांचा प्रतिसाद येताना पाहायला मिळतोय। सातारा पाठोपाठ पुण्यात देखील ही छापेमारी झाली आहे। साधारणतः किती वेळापासून ही छापेमारी सध्या सुरू आहे? त्यांच्या पुतण्यानं जी आपल्याला माहिती दिली त्यात त्यांनी हे सांगितलं की आयकर विभागाचे अधिकारी आहेत, 6 ते 7 अधिकारी आहेत। कारण फक्त त्यांना माहिती नाही, अर्थात त्याचा सगळा जो तपास आहे तो सुरू आहे। आत्ता जी आपण घडामोड या क्षणाची ताजी सांगितली ती ही आहे की विश्वजित राजे निंबाळकर हे आत्ता घरामध्ये आहेत, जे संजीवराजेंचे पुतणे आहेत आणि त्यांची चौकशी आयकर विभागाचे अधिकारी आतमध्ये करता आहेत। आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून विश्वजित राजे निंबाळकर यांची चौकशी सध्या आतमध्ये सुरू झालेली आहे। काही वेळापूर्वीच ते आपल्याशी बाहेर माध्यमांसोबत बोलले आणि आत्ता ते आतमध्ये गेलेले आहेत। अर्थात कारण ते विचारतील आणि आर्थिक सगळा जो व्यवहार आहे त्या संबंधानं विश्वजित राजे निंबाळकर यांची पुण्यात चौकशी जी आहे ती आता प्रभात रोडवरच्या या लेन नंबर 13च्या बंगल्यामध्ये सुरू असल्याची पाहायला मिळते। तर दुसरीकडे फलटण असेल किंवा मुंबई असेल, इथे देखील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित ही सगळी कारवाई केलेली आहे, छापेमारी केलेली आहे। त्या तपासात नेमकी काय माहिती समोर येते ते पाहावं लागेल। आपण जर बघितलं तर आतमध्ये हालचालींना वेग आल्याचं बघायला मिळते। घराबाहेर काही अधिकारी आलेले आहेत आणि अर्थात हॉलमध्ये हे अधिकारी आत्ता काही क्षणांपूर्वी आतमध्ये जाताना आपण पाहतोय। सगळा हा जो 2 मजली बंगला आहे, या बंगल्यात वेगवेगळ्या अर्थात ठिकाणी जी काही कागदपत्र असतील ती कागदपत्र तपासली जातील, काही वस्तू असतील ती सगळ्या वस्तू किंवा गोष्टी ज्या आहेत तू आपल्याशी असाच जोडलेला राहा, तुला काही क्षणासाठी मी थांबवतोय। आपण थेट साताऱ्यामध्ये जाणार आहोत। साताऱ्यातील फलटणमध्ये साई सावंत आपले प्रतिनिधी संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानाच्या बाहेरून आहेत। साई, खरं तर महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल, पुणे आणि सातारा दोन्ही ठिकाणी छापेमारी झाली आहे। साताऱ्यामध्ये किती वेळापासून या घडामोडी सध्या सुरू आहेत? नक्कीच सकाळी 7 वाजल्यापासून आयकर विभागाचे सर्व अधिकारी संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यामध्ये चौकशी करत आहेत। स्वतः संजीवराजे यांची देखील चौकशी सुरू आहे। याचबरोबर कार्यकर्त्यांचा मोठा गराडा देखील बंगल्याच्या बाहेर आहे।
पोलिसांचा बंदोबस्त देखील या बंगल्याच्या बाहेर ठेवण्यात आलेला आहे. एकंदरीतच या पार्श्वभूमीवर बघायला गेलं तर जे संजीवराजे नाईक निंबाळकर यांची फलटण मधील गोविंद डेअरी आहे, त्या गोविंद डेअरीमध्ये देखील आता आयकर विभागाचे अधिकारी चौकशी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संपूर्ण बघायला गेलं तर या संजीवराजे असतील, रघुनाथ राजे निंबाळकर असतील यांची सकाळी 7 वाजल्यापासून चौकशी करताना पाहायला मिळत आहे. आणि आता काही वेळापूर्वी संजीवराजे निंबाळकर यांनी देखील बंगल्याच्या बाहेर येऊन कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं की शांततेचं आवाहन केलेलं आहे. थोड्याच वेळात नक्की आता काय नेमकं समोर येतंय हे देखील पाहणं आता महत्वाचं आहे. नक्कीच साई, तू असा जोडलेला मी पुन्हा एकदा ज्ञानेश्वरकडे जाणार आहे. ज्ञानेश्वर, खरं तर घरामध्ये हालचालींना वेग आला तर तू आत्ता सांगितलंस, कर्मचारी त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा देखील कराडा आत्ता पाहायला मिळाला होता. त्या ठिकाणची काय अपडेट आहे? किती मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सध्या निवासस्थानाच्या बाहेर पाहायला मिळत आहेत? नाही, पुण्यातल्या घराबाहेर कार्यकर्त्यांचा गराडा नाही, किंबहुना एकही कार्यकर्ता पुण्यातल्या घराबाहेर नाही. आतमधल्या बाजूलाही कोणीही नाही, फक्त विश्वजित राजे निंबाळकर आहेत, जे संजीव राजे निंबाळकरांचे पुतणे आहेत, त्यांची आतमध्ये चौकशी सुरू आहे. आपण जर बाहेरचा हा सगळा रस्ता पाहिला तर बाहेरचा हा पूर्ण रस्ता जो आहे घराबाहेरचा तो रिकामा आहे. कोणीही कार्यकर्ता किंवा समर्थक जो आहे तो या ठिकाणी आलेला नाही. अर्थात फलटण किंवा साताऱ्यामध्ये तशा पद्धतीची परिस्थिती असू शकते. पुण्यातल्या प्रभात रोडवरच्या लेन नंबर 13 वरचं हे लक्ष्मी नावाचं जे घर आहे, जो बंगला आहे, या बंगल्यात मात्र 6 ते 7 अधिकारी सकाळपासून आयकर विभागाचे कागदपत्रांची तपासणी त्या संबंधानं सगळी चौकशी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पोलिसांचा बंदोबस्तही आतल्या बाजूला आहे. काही वेळापूर्वी विश्वजित राजे निंबाळकर हेही आतमध्ये गेलेले आहेत. काही घरात काम करणारी माणसं आहेत आणि निंबाळकर परिवारातले विश्वजित राजे निंबाळकर हे जे सदस्य आहेत घरातले, ते आतल्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतात. आपण जर बघितलं असेल तर आयकर विभागाची साधारणपणे आता 1 वाजता आहेत, 6 तासांपेक्षा जास्त जी वेळ आहे ती उलटून गेलेली आहे. आपण पार्किंगमध्ये जर नजर मारली तर या पार्किंगमध्ये काही आलिशान गाड्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा प्रभात रोडवरचा बंगला आणि पलीकडे काही ज्या गाड्या आहेत त्या पार्किंगमध्ये लागलेल्या आहेत. तिकडेही कोणी घरातला सदस्य किंवा काम करणाऱ्यांपैकी कोणीही जे लोक आहेत ते आपल्याला दिसत नाहीत. सगळे जे लोक आहेत ते बंगल्याच्या आतल्या बाजूला, अर्थात या गेटच्या आतमध्ये हे जे वेळोवेळी आपण पाहतोय, अपडेट्स घेतच राहू. गेटच्या आतल्या बाजूला विश्वजित अर्थात राजे घरात निंबाळकर हॉलमध्ये यांची किंवा नेमकी वरच्या काय मजल्यावर प्रतिक्रिया आलेली आहे पाहूयात. तर नेमकी काय चौकशी, अधिकारी किती लोक आहेत साधारणतः? माहित नाही, कमी 6-7. बरं. म्हणजे इन्कम टॅक्स विभागाचे अधिकारी सगळे? हो. बरं, काय कारण काही सांगितलं काय साधारणतः? नाही, अजून काहीच माहिती. बरं. आपण आपलं काय नातं संजीवराजे निंबाळकर आपले काका काका आहेत का? ओके. आपलं गावी पण रेड पडली तिकडे गावात? मला माहिती.